श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. काल तुम्ही सगळ्यांनी आपल्या नवीन चॅनेलला खूप जास्त सहकार्य केले. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांना सांगू इच्छिते की आपण तुमची सुनेत्रा, इतकं सोपं साधं सुंदरसं नाव आहे, कारण मी तुमच्या सगळ्यांचीच ताई आहे. तुमची सुनेत्रा नावाचं चॅनेल आपण कालपासून चालू केलेलं आहे. तुम्ही म्हणाल ताई अजून एक नवीन चॅनेल का? तर आपण खूप कमी लोकांपर्यंत सध्या पोहोचत आहोत आणि त्यामुळं यूट्यूब टेक्निकली प्रॉब्लेममुळं, आणि त्यासाठी मी विचार केला की अजून एक अकाउंट ओपन करून तुमच्या सगळ्यांपर्यंत मला पोहोचायचं आहे. कारण आपले जे उपाय असतात ते अगदी विनाखर्ची आणि भरपूर जणांना त्याचे लाभ होत असतात. त्याच्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये कमेंटही करू शकता की आजपर्यंत केलेल्या उपाय आणि सेवांमुळे तुम्हाला काय लाभ झाला किंवा किती स्वामी सेवेकरी आपल्या चॅनेलमधून घडले. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते किंवा यूट्यूबला जाऊन सर्च करा. फक्त आणि फक्त लिहायचं आहे इंग्लिशमध्ये तुमची सुनेत्रा. तर हे चॅनेल आजच सबस्क्राईब करा, कारण खूप महत्वाचे, म्हणजे इथले व्हिडिओ मी तिथं टाकणार नाहीये, खूप नवनवीन व्हिडिओ तिथं असणार आहेत. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या आहे 18 जून आणि त्यात आहे गुरुपुष्यामृत. त्याच पद्धतीने उद्या ब्रह्मांडाचा दरवाजा उघडा होत आहे. तो कसा? तर 9/6 पोर्टल उद्या ओपन होत आहे. तसे हे योग वर्षातून अगदी कमी वेळा ओपन होतात आणि त्यामुळेच या दिवशी केलेल्या प्रत्येक रेमेडी सफल होतात. उद्या 9/6 पोर्टल कसं आहे ते बघूया. उद्या आहे 18 जून. 8+1 बेरीज केल्यावर येते 9. उद्या आहे जून महिना, म्हणजे 6वा महिना. त्यामुळे 9/6 पोर्टल उद्या ओपन होत आहे. काय करायचं आहे, कोणती रेमेडी करायची आहे, लगेचच बघूया. आपल्याला ना उद्या सकाळी 9 छोटे छोटे पेपरचे तुकडे करायचे आहेत. गुलाबी पेपर असेल जास्त चांगला, नसेल तर पांढऱ्या कागदाचे 9 छोट्या चिठ्ठ्या, ज्याला आपण म्हणतो ना भिशी वगैरे लावताना टाकतो, तशा 9 चिठ्ठ्या सकाळी करायच्या आहेत. दुपारी 6 चिठ्ठ्या करायच्या आहेत आणि रात्री पुन्हा 9 चिठ्ठ्या करायच्या आहेत. अशा पद्धतीने 9/6/9 असे आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे. काय आहे तो उपाय? तर सकाळी 9 कागदांवर हिरव्या पेनाने, पेन हिरवा असावा किंवा निळा असावा, काळा किंवा लाल पेन वापरू नये. कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी आपण हा उपाय करू शकतो ते बघूया. तुम्हाला आयुष्यात भरपूर पैसा कमवायचा असेल, मनासारखी नोकरी हवी असेल, मुलगा मुलगी ऐकत नसेल, अभ्यासात प्रगती होत नसेल, नोकरीसाठी करू शकता, बाळ होण्यासाठी करू शकता, लग्न होण्यासाठी करू शकता, पाहिजे त्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी करू शकता, किंवा मनामध्ये एक टार्गेट ठरवू शकता की या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान 1,00,000 रुपये मी सेव्हिंग करणार. अशा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही ही टेक्निक वापरू शकता. काय करायचं आहे, तर सकाळी आपल्याला साधारण 9 वाजता बसलात तरी चालेल. 9ची वेळ पाळली तर अतिउत्तम, नसेल दुसऱ्या कोणत्याही वेळेमध्ये केलं तरी चालेल. सकाळी 9 वाजता 9 चिठ्ठ्यांवर तुमची इच्छा लिहायची आहे. जसं की मनी, बस छोट्या शब्द, अगदी छोट्या शब्दांमध्ये आपण युनिवर्स पर्यंत मेसेज पोहोचवू शकतो. 9 पण चिठ्ठ्यांवर मनी 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 असं लिहायचं आहे. जर तुम्हाला दुसरं काही हवं असेल, जसं की जॉब, तर जॉब 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 असं लिहायचं आहे. बदली हवी असेल तर तुम्ही ते, म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी तिन्ही शब्दांमध्ये तुम्ही हे एका चिठ्ठीवर एका वेळा लिहू शकता. लग्न हवं असेल तर मॅरेज, किंवा शत्रूंपासून सुटका हवा असेल तर शत्रुनाश 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 असं लिहू शकता. बाळ हवं असेल तरी पण तुम्ही तशा पद्धतीनं लिहू शकता. आणि मनामध्ये त्या चिठ्ठ्या लिहिताना तुमचं मन, सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण म्हणतो, ते अतिशय पॉझिटिव्ह असलं पाहिजे. मनामध्ये काहीतरी तुमच्या वेगळं चालू आहे, नकारात्मक विचार चालू आहेत आणि तुम्ही हाताने लिहित आहात, असं बिलकुलही चालणार नाही. संपूर्ण मन पॉझिटिव्ह करायचं. त्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचे आणि सोडायचे, असे 5 ते 6 श्वास तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन घेत श्वास घ्यायचा आणि तसंच करत श्वास सोडायचा. हे केल्यानंतर 1-2 मिनिट ध्यानाला बसायचं. ध्यान लावून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं. आपल्या या ज्या नाकपुड्या आहेत त्या आपल्याला
डोळे मिटून दिसल्या पाहिजेत आणि श्वास आतपर्यंत घेतलेला आणि सोडलेला समजला पाहिजे. यानंतर तुमचं जे माइंड आहे ते एकदम कॉन्शियस होईल. आता या 9 चिठ्ठ्यांवर 9 वेळा तुम्हाला लिहायचं आहे. लिहून झाल्यावर फोल्ड करायच्या आहेत चिठ्ठ्या आणि ठेवून द्यायच्या आहेत. सकाळी 9ला केले, आता संध्याकाळी 6 वाजता पुन्हा 6 चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत. दुसऱ्या चिठ्ठ्या बरं का, त्याच नाही, दुसरे कागद घेऊन त्याच्यावर तीच इच्छा पुन्हा लिहायची आहे. आता हे झाल्यावर म्हणजे प्रत्येक वेळा लिहिताना श्वासाचा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. 2 मिनिट का होईना मेडिटेशन करायचं आहे. एकांतात बसायचं आहे. छानशी उदबत्ती, सेंटेड मेणबत्ती काहीतरी लावून बसायचं आहे. बसायला आसन, अंगामध्ये स्वच्छ कपडे घ्यायचे आहेत. देवासमोर बसलं पाहिजे असं काही नाही, अगदी कुठेही तुम्ही बसू शकता, बेडवर सुद्धा बसू शकता. संध्याकाळी 6ला लिहून झाल्यावर पुन्हा चिठ्ठी बंद करायची आहे. मनामध्ये त्याच गोष्टीचा विचार करायचा आहे. जसं की तुम्हाला स्वतःचं घर हवं आहे, त्या घरात गेल्यानंतरचा तुमचा आनंद, वास्तुशांती चालू आहे, सगळे पाहुणे आले आहेत, सगळे तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, तुम्ही त्या घरामध्ये एक एक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मांडत आहात. हे जे इमॅजिनेशन आहे ना, किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्ही वावरत आहात, तुमचे बॉस, तुमचे कलिग्स, तुम्ही स्वतः होणार असाल तर तुम्हाला काय फिलिंग त्या दिवशी होणार आहे. तुमच्या हातामध्ये 1,00,000 रुपये समजा आले, वर्षभरानं तुमची ती साठवणूक असणार आहे. त्यानंतरचा तुमचा आनंद, तुम्हाला जर बाळ झालं आहे आणि बाळ झाल्यावरचा आनंद, या इमॅजिनेशन मध्ये त्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी रमायचं आहे काम करत करत. आता संध्याकाळी 6चं झालं, आता रात्री 9ला पुन्हा 9 चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत. 9 चिठ्ठ्यांवर आपला विचार पॉझिटिव्हली लिहायचा आहे. घरामध्ये सगळेजण हा उपाय करू शकता. मुलांनी स्वतःसाठी करावा, आईने स्वतःसाठी, वडिलांनी स्वतःसाठी, किंवा मुलांसाठी आई वडिलांपैकी कुणीही केला तरी चालतो. प्रत्येकाने वेगळी इच्छा दिली तरी चालते, पण एका माणसाने एकच इच्छा लिहायची आहे. आता रात्री 9 वाजता लिहून झाल्यावर हे कागद फोल्ड करायचे आहेत, सगळे हातात घ्यायचे आहेत. हातामध्ये घेऊन तुमची जी काही इच्छा आहे ती पुन्हा एकदा साधारण 9 वेळा एकत्र, म्हणजे हातात कागद घेऊन 9 वेळा ती बोलून दाखवायची आहे. त्यानंतर एका ताटामध्ये हे तुम्हाला कापूराने कापूर जाळून त्यामध्ये या सगळ्या चिठ्ठ्या जाळायच्या आहेत. असं काही समजू नका बरं का की जाळल्याने काही अपशकुन होतो, नाही, ही प्रोसेसच अशी आहे. जाळणं म्हणजे वाईट आहे असं नाही. आता कापूर आपण जाळतो, आपलं काही वाईट होतं का? नाही. दिवा आपण रोज प्रज्वलित करतो, आपल्या स्वतःसाठी हे चांगलं आहे. त्यानंतर पूर्ण त्या चिठ्ठ्या जळल्या पाहिजेत इतक्या वेळ कापूर त्यामध्ये टाकत राहायचा. त्यानंतर त्याची जी ॲश म्हणजे राख उरेल ती संपूर्ण हाताला चोळायची आणि उरलेली घ्यायची आणि ती वरच्या दिशेने फुंकायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमची मोठी जर इच्छा असेल तर साधारण 3 ते 6, 9 महिन्यात, छोट्या इच्छा 3 दिवस, 6 दिवस ते 9 दिवसात पूर्ण होताना तुम्हाला दिसतील. याच बरोबरीनं तुम्हाला जर एखादी अशी इच्छा असेल जी काही केल्या पूर्ण होत नाहीये, तुम्ही अथक प्रयत्न करत आहात पण तरीही यश येत नाहीये, अशा वेळेस तुमची इच्छा दररोज न चुकता 33 वेळा लिहायला सुरुवात करा. उद्यापासून ते इच्छा पूर्ण होईपर्यंत हे लिहिण्याचा पाठलाग सोडू नका. दिवसातून एक टायमिंग काढा आणि डायरीवर तोच आकडा, तुम्हाला समजा 5 लाख हवेत, 2 लाख हवेत, 3 लाख हवेत, 50 लाख हवेत, तुमची जी कॅपेबिलिटी आहे त्याच पद्धतीनं लिहायचं, त्याच्यापेक्षा थोडं जास्त. कारण युनिव्हर्सकडे तुम्ही भरपूर मागा, तुम्हाला ते मिळणार आहे. माझा अनुभव आहे, तुम्हालाही मिळेल. मला दिवसाला 5,000 पाहिजेत, 10,000 पाहिजेत, 2,000 पाहिजेत, हे एक कन्फर्म करा की तुम्हाला किती रक्कम पाहिजे आणि त्याच्या मागं लागा. रोज लिहा, रोज लिहा, न चुकता लिहा, पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा आणि रोज इच्छा लिहित राहा. तुम्हाला ती संपूर्ण होताना 1000% दिसेल, याची खात्री मी तुम्हाला देते. चला, आता जाता जाता एक माहिती की तुम्हाला जर तुमच्या इच्छा त्वरित पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल, किंवा एखाद्या इच्छेसाठी, पैशासाठी, कर्जासाठी, कुठल्याही गोष्टीसाठी जर तुम्हाला माझ्याकडून अघोर लक्ष्मी मंत्र घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. लक्ष्मी कुंचन सोबत मनी मॅग्नेट ब्रेसलेट फ्री आहे 2860 रुपयात. त्याच पद्धतीने 3 ब्रेसलेटचा कॉम्बो जो माझा फेवरेट आहे आणि जो खूप उपयोगी आहे, फिरोजा मनी मॅग्नेट पायराइड, हे तुम्हाला आजच्या दिवशी एक ब्रेसलेट फ्री आहे. म्हणजे 3 ब्रेसलेटचे फक्त तुम्हाला 2000 रुपये भरायचे आहेत. तुपाचा दिवा 1 तास 10 मिनिटं प्रज्वलित राहतो, 50 वाती यामध्ये असतात. हा जरी हवा असेल तरी संपर्क साधा.
आपण हे जे धूप आहेत ना, हे जवळजवळ 150 रुपयाला एक आहे. बऱ्याच धूपकंडी आहेत, 2 महिने सहज जाईल. तर हा पण आता सेलमध्ये आहे. म्हणजे कसा, तर 500 रुपयाला डायरेक्ट 12 तुम्हाला हे मिळणार आहेत. 150 ला एक आहे, 500 ला 12, यातले विविध तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. हो, तुमची सुनेत्रा या चॅनेलला आजही व्हिडिओ बघायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.